नमस्कार, घरगुती स्पेशल मध्ये मी अर्चना तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज बनवित आहे दुधी पालक पराठे। तर चला बघूया। दुधीचे साल काढून घेते आहे। पालक घेतलेला आहे आणि पालक बारीक कट करून घेते आहे। दुधी पराठ्यामध्ये मी पालक पण घालते आहे। त्यानिमित्ताने मुलांना जास्त आणि आपण पण जास्त भाज्या खाल्ल्या जातात। ज्या अवेलेबल असल्या त्या पण भाज्या आपण घालून पराठे छान बनवू शकतो। दुधी किसून घेते आहे। दुधी किसून झाला, आता त्यामध्ये कापलेला पालक मिक्स करून घेते, घालून घेते। यामध्ये आता धना जिरा पावडर, हळद, थोडासा ओवा असं सर्व मिक्स करून घेते। तीळ थोडे, जे अवेलेबल आहे ते आपण मिक्स करू शकतो याच्यामध्ये। आता यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घातली आहे आणि 1 चमचा मी मेथी पावडर घातली आहे। या मेथी पावडरमुळे या पराठ्याला एकदम छान टेस्ट येते आणि पराठे दुपटीने हेल्दी होतात। त्यामुळे तुम्ही मेथी पावडर नक्की घाला। आणि माझ्याकडे अवेलेबल होती कढीपत्ता पावडर, तर मी यामध्ये 1 चमचा कढीपत्ता पावडर पण घातली आहे। 1 चमचा मीठ घालून घेते यामध्ये। 1 चमचा यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतली। यामध्ये मी 1 चमचा मिरचीचा ठेचा घातलेला आहे। तुम्ही तुमच्या घरी जसं तिखट खातात त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण ठेवाल। आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं, चुरून घ्यायचं, म्हणजे पराठे पण छान लाटल्या जातात आणि याला पाणी सुटतं। या पाण्यामध्येच आपण चण्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ मळून घेता येतं। आता या सारणमध्ये मी चणा डाळीचं पीठ 2 चमचे घालून घेते आहे, म्हणजे बेसन। आता मी इथे 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ चाळणीने गाळून घेते आहे आणि याच्यात घालते आहे। यावेळेस मी दुधी आणि पालकचं प्रमाण, भाज्यांचं प्रमाण जास्त घेतलं आहे आणि पिठांचं प्रमाण कमी घेतलं आहे, त्यामुळे भाज्या जास्त खाल्ल्या जातात। पीठ आता मळून घेते आणि आता इथे मी 2 चमचे दही वापरत आहे, त्यामुळे पराठ्यांना आणखी छान टेस्ट येते। तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला पावडर पण वापरू शकता। आणि ऑलरेडी पाणी सुटलेलंच होतं त्या भाज्यांना, त्यामध्येच पीठ मळलं गेलं आणि 2 चमचे आता मी इथे दही वापरलं आणि लागलंच तर मी थोडं अगदी पाणी घेऊन पिठाचा गोळा मळून घेणार आहे। पाण्याचा वापर मी इथे कमी करणार आहे। हा बघा, अगदी थोडंसंच पाणी पीठ मळायला लागलं आणि जरा घट्टसाच गोळा मळवायचा, आणि म्हणजे पराठे पण छान आपल्याला लाटायला जमतात। आता लास्टला 1 चमचा छोटा अगदी तेल पीठ मळताना वापर केला आहे। आता हे मळून झाले, 10 मिनिट पीठ झाकून ठेवते आहे। पराठ्यासोबत खायला हिरव्या मिरचीचा ठेचा बनवत आहे। थोडंसं कढईमध्ये तेल घातलं, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, मीठ घालून मिरचीचा ठेचा बनवत आहे। आता पराठ्याचं पीठ छान मुरल्या गेलं आहे आणि गोळा करून घेते आहे आणि एक पोळा लाटून घेते। असा पोळा लाटल्यावर त्यामध्ये मी तेल लावते आणि अशी दुमडून मी घडीसारखी असं चपाती करतो तसाच असा पोळा पण बनवते। त्यामुळे पोळ्याला म्हणजे पराठ्याला छान लेअर पडतात आणि पराठा सॉफ्ट राहतो एकदम दिवसभर। भाजताना तेलाचा किंवा तुपाचा पराठेला वापर करू शकतो। तुपाचा पण वापरणे पराठे खूप छान टेस्टी लागतात। इथे मी आता आज तेल लावते आहे आणि सुक्का पण पराठा खूप टेस्टी लागतो, एकदम मस्त। आणि अशा प्रकारे मी सर्व पराठे बनवून घेते आहे आणि बघा किती सुंदर छान आपले पराठे तयार झाले बनवून, तुम्ही बघू शकता। सर्व मऊ टेस्टी पराठे असे मस्त बनवून घेतलेत। दही घेतलं, दह्यामध्ये मीठ घातले
आणि यामध्ये आता खारी बुंदी दह्यामध्ये घालून घेते आहे आणि दही बुंदी रायता पराठ्यासोबत खायला बनवत आहे। बुंदी दह्यामध्ये मिक्स करून घेते। अर्धा चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घालते, थोडी कोथिंबीर घालते आणि जर तुम्हाला हिरवी मिरची पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता। दही बुंदी रायता तयार आणि सर्व पराठे पण बनून तयार झाले आहेत। आणि आता दही बुंदी रायता वाढून घेऊया आणि मस्त आपण आता पराठे खाणार आहोत। बघा पराठा एकदम सॉफ्ट आणि मऊ आणि सुगंध खमंग झाला, एकदम मस्त सुगंधित टेस्टी, कारण आपण मेथीचा वापर केलेला आहे आणि भाज्या पण जास्त घातल्या। बघा किती छान पातळ असे पदर सुटलेले आहेत, जास्त मी जाड पण पराठा बनवलेला नाही आहे। आणि असं बाउलमध्ये आपण बुंदी रायता, पराठा आणि ठेचा असं गरमागरम नाश्ता करायचा आहे। आणि तुम्ही घरगुती स्पेशल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।